नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे सूर्या वैदेहीला हसवतोय. हसता-हसता तो तिच्या जवळ तिथे गेलाय. मोबाईलमध्ये फोटो काढून दाखवतोय, की नेमकं काय त्याला सांगायचंय ते. आणि परत एकदा वैदेही इथे ना खळखळून हसतेय. तर वैदेहीला सूर्या म्हणतोय, "तुम्ही हसलात ना, की तुमच्या गालावर ना छान खळी पडतीये," असं सूर्या सांगतो आणि म्हणतो, "फार सुंदर दिसते ती." तर सूर्याला वैदेही म्हणते, "हो का? मी कधी आरसाच बघितला नव्हता ना रे." तर लगेच सूर्या म्हणतो, "त्याची गरज पण नाही तुम्हाला." असं म्हणून ना फ्लर्टिंग चालू आहे त्याचं आणि दोघं पण इकडे हसतायत. तर वैदेही जराशी लाजल्यासारखी झालीये आणि छान लाजतीये वैदेही आणि छान हसतीये सुद्धा. तर बघूया आता पुढे काय-काय घडणार आहे ते. तर सूर्या ना इकडे असा वैदेहीच्या समोर येऊन उभा राहतो. अजूनही वैदेही जरा लाजल्यासारखीच झालेली आहे आणि आता इकडे सूर्या वैदेहीच्या पुढ्यामध्ये येऊन उभा राहतो आणि म्हणतो, "डॉक्टर मॅडम, तुमच्यासाठी ना काहीतरी आणलंय मी." आणि मग ते जे गिफ्ट घेतलेलं होतं त्याने, तर ते इथे गिफ्ट वैदेहीच्या समोर देतो तो, ठेवतो असं उभं करून आणि आता बघूया काय म्हणते वैदेही ते. तर वैदेही आधी म्हणत असते, "अरे नाही, नको," असं म्हणून. तर सूर्या लगेच ना तोंड वाकडं करतो आणि मग ना तिकडे निघून जात असतो. तोपर्यंत वैदेही ते गिफ्ट घेते हातामध्ये आणि ते गिफ्ट उघडून बघते. आई गं! हं, किती गोड आहे हे, असं तिची रिएक्शन आहे त्या गिफ्टला बघून. खरंच ते किचन खूप क्यूट आहे ते. मला पण खूप आवडलंय. तुम्हाला आवडलंय काय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर वैदेही म्हणते, "किती गोड आहे हे. खूप आवडलं मला हे," असं सांगते आणि छान हसतीये परत. तर सूर्या परत एकदा तिच्या स्माईलकडे बघून ना इकडे हरवून गेलाय आणि आता वैदेही म्हणते, "तू किती काय करतोस माझ्यासाठी?" सूर्या म्हणतो, बस काय?" तर वैदेही म्हणते, "मी तुझ्यासाठी काहीच करत नाही. सांग, मी काय करू तुझ्यासाठी?" तर आता सूर्या म्हणतो बघा कसा रिव्ह्यू द्या. वैदेही म्हणते, "रिव्ह्यू?" तर सूर्या म्हणतो, "अहो अभिप्राय हो." तर वैदेही म्हणते, "ट्रान्सलेशन नाही विचारलंय मी." तर लगेच सूर्या म्हणतो, "सॉरी." त्याचं काय आहे ना, आता माझा एक मित्र आहे, त्याने एक नवीन ढाबा सुरू केलाय, तर तुम्ही रिव्ह्यू दिला ना, तर फार फायदा होईल हो त्याला, असं तो म्हणतो आणि म्हणतो, "त्यामुळे काय आहे, तुम्ही मुंबई रिटर्न आहात, त्यात तुम्ही डॉक्टर आहात, त्यामुळे खूप मदत होईल त्याची." तर सूर्या बघा कसं सांगतो पुढे, "आपण आजच जाऊया. फूड एकदम एकदम अल्टिमेट असतंय. मी प्रॉमिस करतो तुम्हाला." तर आता वैदेही म्हणते, खरं तर मी अनोळखी माणसांसोबत डिनरला वगैरे जात नाही. पण आता सूर्याचं तोंड बघा कसं झालंय आणि वैदेही जरा त्याची फिरकी घेतीये. पण पुढे म्हणते, "पण आता आपण मित्र आहोत," असं सांगते आणि त्यामुळे तुझ्यासोबत यायला काही हरकत नाहीये. तर सूर्या म्हणतो हसून, "दड मग आजचं." ते ठीक आहे. तर सूर्या लगेच ना ओरडत असतो, "याहू!" करून लगेच, "ए, हळू-हळू आरोग्य केंद्र आहे ना," असं म्हणत ना वैदेही म्हणते त्याला. तर सूर्या लगेच, "याहू!" हळू आवाजात म्हणतो, "जाऊ मी?" तर लगेच ना सूर्या धावत-धावत तिकडनं गेलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि चला वैदेही आता सूर्याबरोबर डिनरला जायला तयार झालेली आहे. पण इथे सारिकाचं काय चाललंय बघा, तर सारिका, "मामा ह्यो बघ, तर हा फोन चांगला आहे, तर मी मागवलाय," असं ती सांगतीये बरं का. तर लगेच पैसे कोण देणार आहे? तर सारिका म्हणते, "सूर्या दादा." तर कशासाठी? तर त्याच्याबरोबर मी डील केलंय ना. मामा विचारतो, "कसलं डील?" तर सारिका सांगते, "ते गिफ्ट होतं ना, ते माझ्यासाठी नव्हतं." मामा विचारतो, "कुणासाठी होतं ते मग?" तर "ते माका काय माहीत?" तर "माका माहिती आहे," असं लगेच ना इकडे मामा म्हणतो. तर सारिका अजून त्या फोनमध्येच हरवली आहे. तर काय तरी भानगड आहे असं इकडे मामाच्या लक्षात आलंय. आता सूर्या बघा इकडे छान असा तयार होऊन आलाय आणि इथे त्याला सगळे ते प्रसंग जे आहेत ते आठवतायत, की कसं वैदेहीला पडताना त्याने समुद्रावर धरलेलं असतं, कसं काय-काय चालू असतं ते आणि कसा तो तिच्या प्रेमात हरवलाय वगैरे ते सगळ्या गोष्टी त्याला इकडे आठवतायत आणि त्याला कसं ते स्वप्नात वगैरे दिसतं, की म्हणजे दशावताराच्या वेशामध्ये तिला गाडीवर बसवून तो घेऊन चाललाय आणि हे सगळं तो इकडे ना हरवून म्हणजे स्वतःमध्ये हरवलाय. दशावताराच्या नाटकामध्येच तो कसा तिला वरती स्टेजवर घेऊन जातोय, कसं गाडीवरनं ऑक्सिजन सिलेंडर आणताना तो पडताना तिला वाचवतो, कसं धरतो, हे सगळं त्याला आठवतंय आणि गाणं पण छान लागलंय बरं का प्रेक्षकांनो बॅकग्राऊंडला. मी काय ते आता म्हणून दाखवणार नाहीये, पण एक-एक प्रसंग इकडे सूर्याला आठवतायत आणि हे सगळे गाणी जी काही आहेत, ती रोमॅन्टिक गाणं लागलंय हे लक्षात आलं असेलच तुमच्या. कारण सूर्याचा एकंदरीत अवतार बघा कसा आहे तो.
ते एक जुन्या पिक्चरमध्ये गाणं होतं रणबीर कपूरचं. ते गाणं मला इथे आठवलंय बरं का आता ह्याला बघून. तुम्हाला या त्या गाण्याची ओळ जर का आठवत असेल तर प्लीज कमेंट करा. बघूया किती जणांच्या लक्षात आहे ते. सावरिया मधलं गाणं आहे ते काहीतरी असं मला वाटतं. पण बघूया किती जणांच्या लक्षात आहे. प्लीज, प्लीज, प्लीज कमेंट करून दाखवा ना एकदा, की तुम्ही व्ह्यूज शेवटपर्यंत बघताय. हे कळेल मला त्याच्यामुळे. तर इकडे सूर्या खूपच असा पिसावल्यासारखा झालाय बरं का. आणि तो जे काही म्हणतो, "आय लव्ह यू डॉक्टर मॅडम" वगैरे म्हणतो, ओरडतो. ते सगळं त्याला आठवतंय. कशी स्वप्न बघत असतो ते. आणि त्याला हेही आठवतं, की वैदेही येऊन विचारते, की "खरंच इतकं प्रेम करतोस का तू माझ्यावर?" वगैरे. आणि इथे बघा सूर्या आता ड्रायर-बियर घेऊन केस-बीस आपले वाळवतोय. वैदेहीला हसताना असं बघतोय तो स्वतःच्या डोळ्यांसमोर, नजरेसमोर. आणि इथे वैदेहीसुद्धा त्याला आय लव्ह यू टू असं वगैरे म्हटलेली जे काही त्याला स्वप्न पडलेलं असतं, ते सगळं स्वप्न इथे त्याला आठवतंय. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यातच वैदेही त्याला तिथे समोर सुद्धा दिसतीये. म्हणजे वैदेहीचा भास सुद्धा होतोय त्याला तिथे, की ती येऊन उभी राहिली त्याच्या पाठीमागे आणि तो स्वतःमध्येच इथे हरवलाय. इतकं छान आणि रोमॅन्टिक असं म्हणजे प्रेमात नवीन-नवीन पडल्यावरची जी फिलिंग असते ना, ती छान दाखवली बरं का इथे त्याने. तर वैदेही सुद्धा इकडे गाण्यात म्हणतीये, की "विसरून मीही चालले जगाला" वगैरे ते सगळं इथं दाखवलंय. आता ह्यांची लव्ह स्टोरी फुलणार का त्याच्यामध्ये बायो विघ्न आणणार? का बायोला ती देसाई आहे वैदेही हे कळल्यानंतर पुढे काय होईल? हे सगळं बघत राहणं ना खरंच इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे एपिसोड्स कुठलेही तुम्ही चुकवू नका. शेवटपर्यंत एपिसोड्स बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये. कारण आता इथून पुढे एका नव्या वळणावर जाईल असं वाटतंय. कारण आता प्रेमाची गाडी हळू पुढे चालली आहे. त्याच्यातच बायोला आलेला संशय इथे आणि ह्या सगळ्यामधून नेमकं काय घडणार ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो आता सूर्याचं आवरून झालेलं आहे. तो असा मस्तपैकी बेडवर पडलाय, हसतोय स्वतःशीच आणि आता त्याने फोन काढलाय. अर्थातच फोन कुणाला लावलाय त्याने? तर वैदेहीला फोन लावलाय. तर तिथे वैदेहीचं सुद्धा आवरून झालंय बरं का प्रेक्षकांनो आणि वैदेही सुद्धा छान दिसतीये. वैदेही आपला फोन वाजतोय तो बघतीये. तो फोन उचलतीये आणि म्हणते, "हॅलो." "हॅलो डॉक्टर मॅडम?" तर "हां, बोल ना." तर "अहो विसरला नाहीत ना मला?" तर वैदेही विचारते, "म्हणजे?" तर सूर्या म्हणतो, "अहो ते रेस्टॉरंट रिव्ह्यू तर येताय ना तुम्ही?" तर लगेच वैदेही म्हणते, "ऑफ कोर्स, नॉनसेन्स." आणि मग सूर्या म्हणतो, "आई गं, तुमचा हे नॉनसेन्स ऐकून ना वेगळाच कॉन्फिडन्स येतो मला." असं म्हणतो बरं का तो. आणि इकडे अ, "भेटू" असं म्हणून सांगतो तर वैदेही ना स्वतःशीच हसते बरं का हा सगळा प्रकार बघून सूर्याचा जो काही आहे तो. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. कारण आता इथे वयो मात्र डोक्याला हात लावून बसलेली आहे. सूर्य आधी आपल्या खुशीत असतो आणि आता धावत-धावत बाहेर येतो. बयोला खुर्चीत तिथे बघतोय आणि परत पाठीमागे जाऊन लपतो. बयोच्या पुढ्यात सुधाकर इथे बसलेला आहे. आता पुढे काय घडणार? बयोला मात्र टेन्शन आलंय बरं का. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो सर्या जात असताना सारिका आडवी येते आणि म्हणते, लागलं ना माका?" तर लगेच स्वतः फोनवर असते आणि "मला का सांगतेस? चल होय बाजूक" असं म्हणून सूर्याला कल्टी मारायच्या विचारत असतो सारिकाला ढकलून, म्हणजे चिंगीला ढकलून. पण तोपर्यंत ती म्हणते, "ए, एवढा नटून-थटून खय चाललंस?" तर सूर्या म्हणतो, "तुला काय करायचंय होय बाजूक?" तर प्रेक्षकांनो इकडे एकदम सारिका म्हणते, डेटवर चाललास ना?" तर आता हा शब्द ऐकून ना बयोचे डोळे खाडकन उघडतात. सुधाकर बघा कसं बघतोय दोघांचं मस्ती चालली ती. आणि आता प्रेक्षकांनो, ए बायो, ह्यो बघ डेटवर चालला, मुलीसोबत डेटवर चाललाय, खय चालला सांग?" असं म्हणत ना इकडे सारिका ओढून आणतात. आता सुधाकर म्हणतो, तरीच म्हटलंय, एवढा अत्तराचो घमघमाट खैसून आला ते?" तर प्रेक्षकांनो बयो बघा कशी बघते सुधाकराकडे. तर सुधाकर म्हणतोय, "काय भाच्या अत्तराची अख्खी बाटलीच ओतलंस की काय अंगावर?" तर प्रेक्षकांनो, मामा काहीतरीच आपलं." "असं काय नाही हां. ते आपलं काय आहे ना, ते आपले दोस्त आहेत ना, तर काय त्या दोस्तांबरोबर ना आमचं गेट टुगेदर असा." तर लगेच "का?" असं मामा विचारतो. तर सूर्या म्हणतो, "नाही असंच." बयो बघा कशी बघते या सगळ्यांचं बोलणं काय चाललंय ते. तर सुधाकर म्हणतो, "माका माका तू खोटं बोलतोस?" तर मामा, मामा खरंच रे," असं म्हणत सूर्या म्हणत असतो. आता सूर्या ना आणि मामा दोघं जवळ आलेत. तर सुधाकर म्हणतो, होय, होय. हे बघ तुका माहिती आहे का, तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात मी. माका मामा नको बनवूस तू." तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही तसं नाही रे काय मामा." तर सुधाकर इथे म्हणतो, "हे बघ माका सांग रे, मित्राक भेटू केवढं नटूक-थटून अत्तराचा घमघमाट बायो, बायो बघितलंस का रे? तुझ्या झिलाक चेहऱ्यावरचं तेज बघितलंस का गं?" असं म्हणत ना चिडवत असतो मामा. तर प्रेक्षकांनो मामा पुढे म्हणतोय, "मी काय म्हणतोय, माका फक्त ना तू हे बघ खरं बोलायचं. काय लपवायचं नाही." असं म्हणत आता मामा म्हणतो आणि म्हणतो, "माका सांग कोण हा ती?"
तर सूर्या विचारतो, "कोण ती?" तर सारिका इकडनं म्हणते, "विचार, विचार कोण आहे ती ते?" तर लगेच मामा म्हणतोय, "ए चिंगळे जरा चप राव तू, गुमान राव, मी विचारतोय ना पहिला." तर आता प्रेक्षकांनो, तर मामा परत म्हणतो, "कोण आहे ती सांग ना माका." तर सूर्या म्हणतो, "कोण आहे ती? कोण ती?" आणि आता प्रेक्षकांनो ही चिडवा-चिडवी जी काही चालली आहे, तेवढ्यात "सूर्या" असा आवाज येतोय बायोचा तिकडनं. आता सारिका वगैरे सगळी बायोकडे बघतायत. तर बायोला काय आठवतंय, की नेने गुरुजींनी सांगितलेलं असतं, की सूर्याच्या पत्रिकेमध्ये एक मुलगी जी काही आहे, ती शुक्राच्या कक्षेत प्रवेश येण्याचा प्रयत्न करते आणि एकदा का तिचा त्या कक्षेत प्रवेश निश्चित झाला, की तिचं तांडेलांच्या घरातला गृहप्रवेश साक्षात परमेश्वरही थांबवू शकणार नाही. हे जे काही नेने गुरुजींनी सांगितलेलं असतं ते आठवतंय आणि पुढे नेने गुरुजी असं पण म्हणतात, की जे काही करायचंय ते प्रेमानं आणि शांततेनं, नाहीतर हातचा मुलगा गमावून बसशील. हे सगळे इथे बयोला आठवतंय. त्यामुळे बयो एकदम अशी ताडकन उठतीये. आता बयो काय करणार प्रेक्षकांनो? तुम्हाला काय वाटतंय? बयो तर अशी रागावून बघतीये सूर्याकडे आधी आणि आता सूर्याची पण जरा तंतरली आहे बरं का या बयोला बघून, आपल्या आईला अशा रूपामध्ये बघून. आता पुढे काय घडणार? मामा पण जरासा असा बाजूला जाऊन उभा राहिलाय. सारिका पण सगळा अंदाज घेते नेमकं काय होणार. बयो अशी ना डोळे मोठे करून पुढे-पुढे चालत येतीये. सूर्याच्या समोर उभी राहतीये येऊन. सूर्याला मारते की काय असं वाटतंय आणि आता पुढे काय घडणार ते बघूया. पण तिथे वैदेहीच्या घरात काय चाललंय ह्याच्याकडे सुद्धा जरासं डोकावून येऊया. तर आत्या इथे वैदेहीला विचारत येतीये, "वैदू अगं जेवायचं काय? काय करूचं ते सांगितलं नाहीस?" तर इकडे वैदेही म्हणते, "आत्या सॉरी, सॉरी. अगं मी तुला सांगायचं राहिलं, पण मी ना बाहेर जाते जेवायला." तर "अगं चिडू नकोस आत्या तू." तर लगेच वैदेहीला आत्या म्हणते, "अगं मी कशाला चिडू? उलट माका ना बराच वाटला. नाहीतर दिवसभर माझं काम करत बसतेस तू. चल जरा बाहेर गेलीस ना, तर तुझं डोकं फ्री होतला." असं सगळं आत्या म्हणते. तर आता प्रेक्षकांना आत्या म्हणते, "थांब इलंय मी." तर ना, "काय झालं कुठे चाललीस?" तर आत्या म्हणते, "अगं पहिल्यांदाच बाहेर चाललीस ना तू, मग हातात पैसे नकोत? थांब घेऊन इले मी." तर वैदेही म्हणते, "नको गं आत्ये, आहेत माझ्याकडे." तर आत्या म्हणते, "माका माहिती आहे असत तुझ्याकडे, तरी पण घेऊन येते मी." तर प्रेक्षकांनो आता बघा तिकडे वरद आणि वरदचे बाबा पण आलेले आहेत तेवढ्यात. आत्या तिथेच उभी आहे आणि आता वरद ना एक पिशवी घेऊन येतोय आणि तो अशी बेडवर डायरेक्ट बसतो आणि "ही बाहेर गाडी कुणाची आहे?" असं वरद विचारत असतो मुद्दामून. आता वैदेही म्हणते त्याला, "ओळखलं नाहीस ना तू ती गाडी कुणाची आहे ती? तीच ती गाडी आहे जिला तू भंगार म्हणत होतास." तर वरद जरा तोंड असं वाकडं करतो आपलं. तर इथे ना बाबा म्हणतात, "वैदू अगं." तर वरद म्हणतो, "बाबांनो बोलतोय ना मी, जरा थांबा तुम्ही." आता वरद बघा कसा बोलतोय हां वैदेहीशी आणि म्हणतो, "सॉरी हां, चुकलं माझं. त्या दिवसासाठी जरासं सॉरी." असं म्हणतो तो आणि म्हणतो, "म्हणूनच आहे ना, मी तुझी माफी मागण्यासाठी." आता बघा ती पिशवी उचलतो आणि म्हणतो, "मी तुझी माफी मागण्यासाठी ही साडी आणलेली आहे. ती साडी आहे ती नेसून ये. आपण बाहेर जाऊया." असं म्हणतो. तर वैदेही म्हणते, "अरे थँक यू, पण मला गिफ्ट्स आवडत नाही, तुला माहिती आहे." तर लगेच वरद म्हणतो, "अरे 12,000 ची साडी असा." आणि साडी-बिडीचा बॉक्स इथे उघडून दाखवतो बरं का, अशी दाखवतो साडी आणि म्हणतो, बघ, ही बघ साडी अशी आहे." आणि वैदेहीला पुढे काय म्हणतो बघा, "ही साडी नेस आणि ना याला तू नाही म्हणतेस काय? ही नेस साडी. हे असले कपडे घालण्यापेक्षा ना, ही साडी तुझ्यावर एकदम उठून दिसेल. काय घरंदाज वाटशील तू. नेस, नेस ही साडी नेस." तर लगेच वैदेही म्हणते, "वरद ऐक, हे बघ थँक यू ह्या सगळ्यासाठी, पण मी ऑलरेडी माझ्या फ्रेंड्ससोबत बाहेर जाणार आहे." आता वैदेहीने असं सांगितल्यावर वरद बघा कसा बघतोय तिच्याकडे. वैदेही म्हणते, "आमचा प्लॅन ठरलेला आहे, त्यामुळे यावेळेला मी तुझ्याबरोबर नाही येऊ शकत." असं वैदेही स्पष्टपणे सांगते वरदला. तर प्रेक्षकांनो वरद बघा वैदेहीकडे कसं बघतोय ते. तर प्रेक्षकांनो आता इकडे आता बयोने सूर्याला असं थांबवलंय हात-बीत दाखवून आणि बयो एकदम काय करते, हसते स्वतःशी गालातल्या गालात आणि आता बयोचं वेगळंच रूप बदललेलं बघून इकडे सूर्या चकित होतोय. बयो ना सूर्याच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते, "तांडेलांच्या घराण्याचो राजकुमार असो माझो झील. आता त्याला नाही नटायचा, तर काय तुझ्यासारख्या म्हाताऱ्यांना नटायचा सुधाकरा." असं म्हणत ना बाजी पलटवते. तर सुधाकर लगेच हसतो, "हां, होय तर." आणि हसायला लागतो आणि म्हणतो, "नाही, नाही बायो माका ना काळजी वाटता, मग बाकी काही नाही. नाही एवढी रात्र झाली, एकुलते एक भाचो हा माझो. नाही मग आता कुठे जातो, कुणाक भेटूक जातो, कळायला नको का मला? म्हणून विचारलं, बाकी काय नाही." असं इथे सुधाकर म्हणतो. तर बयो म्हणते, "अरे, पोरं आता मोठी झाली." आणि पुढे काय सांगते बघा, की त्यांचा भला-वाईट त्यांका कळता, असं पण म्हणते. तर लगेच सारिका म्हणते, "बयो, माझ्याबद्दल पण तुका असंच वाटतला?" असं विचारते. तर बयो म्हणते सारिकाला, की "राहिलेले 2 विषय सोडवशील ना तू? त्या दिवशी असा विचार करीन हां मी तुझ्याबद्दल." तर सारिका म्हणते, "कर, तू ना ह्याचेच लाड कर. मी तर काय,
"तू का कचऱ्याच्या डब्यात सापडले ना?" असं म्हणते तिकडनं सूर्या इकडे चिडवतोय बरं का सारिकाला आणि सारिका तिकडनं निघून जाते. तर लगेच चिडली, चिडली असं म्हणत असतात आणि आता बयो म्हणते, "पैसे आहेत का तुझ्याकडे?" असं विचारते सूर्याला. तर सूर्या म्हणतो, "आहेत पैसे." पण सुधाकरा लगेच देतंय म्हणून मामा खिशातनं पैसे काढतो आणि मोजत असतो बरं का नोटा आणि आता बयो काय करते, ते सगळेच बंडल जे काही आहे ते पैशांचं उचलते आणि सूर्याच्या खिशात कोंबून टाकते. तर लगेच "एवढे पैसे अगं बयो आहेत माझ्याकडे," असं सूर्या म्हणत असतो. तर बयो म्हणते, "असान दे, असान दे. राहू दे ते पैसे तुझ्याकडे." आणि परत ना, "माझा राजकुमार," असं म्हणते बरं का सूर्याला अगदी आणि पापी वगैरे घेते प्रेक्षकांनो सूर्याची. तर लगेच सूर्या म्हणतो, "हां, हां, येतंय मी." जरा सूर्या डोक्यावरनं आपला हात-बीत फिरवतो केसावरनं असा जो पण लाजल्यासारखा करतो. नंतर बयोला छान अशी मिठी मारतो आणि मामाकडे पण जातो. मामाला सुद्धा छान अशी ना मामा पोटाला हात लावतो मामाच्या. "मामा येतंय, येतंय. दोस्त वाट बघतात आपली." तर लगेच "मामा विसरू नको. मामाचा आशीर्वाद सांगा." असं म्हणून मामा म्हणतो आणि तो निघून गेल्यानंतर इकडे बयो आपलं रूप पालटते आणि जरा काळजीतच म्हणते सुधाकरला, की "सुधाकरा नजर ठेव ह्याच्यावर." तर प्रेक्षकांनो सुधाकर सुद्धा इकडे बयो निघून गेल्यानंतर हसायला लागतो. त्याला एकंदरीत ते प्रकरण ना जरा मजाच येते याची असं वाटतंय कारण त्याला सगळी इस्टेट त्याच्या हातात पाहिजे ना. तो आता एका माणसाला फोन करतो आणि म्हणतो, की "तुला एक फोटो पाठवतोय. भाचो हा माझो, तो खंय जाता, काय काय करता, कोणाक भेटता, हे सगळं माका सगळी माहिती होई माका. हां, कळलं?" असं म्हणून आता फोन ठेवलेला आहे बरं का या सुधाकरने सुद्धा. म्हणजे चला, प्रेमात पडायच्या आधी, गाडी रुळावर यायच्या आधी इकडे मात्र लक्ष ठेवायला सुरुवात झालेली आहे. आता बघूया वरद काय म्हणतो. वरद म्हणतो, "काय? कुणासोबत कुणासोबत जाणार आहे तू? 4 दिवस झाले नाही तू काय इथे येऊन आणि मित्रांसोबत प्लॅन ठरवतोस तू." असं येऊन बोलतो बरं का वरद हा वैदेहीशी आणि पुढे येऊन म्हणतो, हे असले झगे घालून, नट्टापट्टा करून अख्ख्या गावभर मित्रांसोबत हिंडतोस तू. शोभतं का हे देसायांच्या घराण्याला?" असं विचारतोय बरं का हा वरद. आत्या बघा कशी बघते वरदकडे. वरद पुढे म्हणतो, "बाहेर ना गावभर बॅनर लागतील. मुलगी शिकली, पण संस्कार विसरली." तर वैदेही म्हणते, "वरद ऐक ना, मी पण पारगावचीच आहे आणि मला ना चांगलंच माहिती आहे, की मी देसायांची मुलगी आहे ते." वैदीनं सडेतोड उत्तर दिलंय आणि पुढे म्हणते, "त्यामुळे तुझ्याकडून संस्कार शिकायची वेळ अजून माझ्यावर आलेली नाहीये." तर लगेच बाबा म्हणतात तिकडनं वरदचे, वैदू अगं चिडू नको तू. अगं काळजीनं बोलला तो." असं म्हणून ना बाजू समजून घ्यायचे प्रयत्न करत असतात. तर वैदेही आता आत्याजवळ येते आणि म्हणते, "काका, काळजी आणि जबरदस्ती यातला फरक कळण्याइतपत मोठी झालीये मी आता." असं म्हटल्यानंतर ना त्यांची तोंडं बंद झालीत बरं का. तर ना आत्याजवळ म्हणते, "आत्ते, अगं या भाषेत माझ्याशी कोणी बोललेलं मला आवडणार नाहीये हां आणि सांगून ठेव त्याला." असं पण म्हणते इथे. तर वरद बघा कसा बघतोय. तर आत्याला आता वैदेही म्हणते, "येते मी." आणि तिकडनं वैदेही बाहेर पडते. पण प्रेक्षकांनो वरद बघा कसा म्हणजे चिडल्यासारखा करतोय आणि म्हणते, "सूर्याकच भेटून जा कसणार ती. आत्ता जाऊन बघतोय आणि सगळी भांडी जी काही आहेत ना, ती एकदाच फोडतोय मी." आता प्रेक्षकांनो आता बघा पुढे कशी मजा येणार आहे ते. वरद तर आता ह्यांच्या पाठीमागेच लागलाय. वरद सुद्धा गेला यांच्या पाठीमागे. वैदेही आता आलीये तिथे रेस्टॉरंटच्या इथे गाडी लावते आपली. सूर्य ऑलरेडी तिथे उभा आहे. वैदेहीला तो तिथं आलेला बघतो आणि तो परत हरवून जातोय तिच्यामध्ये 2 मिनिटं असं. वैदेही जेव्हा हेल्मेट काढून अशी मान मागे फिरवते आणि हसते सूर्या तिथे दिसल्यानंतर. तर सूर्या पण तिच्याकडे बघून असा मस्त असा स्माईल देतो आणि वैदेही सुद्धा छान अशी स्माईल देते. आता पुढे काय घडणार? वरद या दोघांना पकडणार का? ते बघत राहण्यासाठी तुम्हाला हा एपिसोड शेवटपर्यंत बघावा लागेल बरं का प्रेक्षकांनो. तर आता वैदेहीला पण तिथे सूर्या दिसलेला आहे. तो तिच्याकडे बघतोय आणि वैदेही सुद्धा छान अशी गोड हसतीये वैदेही सूर्याकडे बघून. चला जी स्माईल तेवढी मस्त आहे बरं का दोघांची. आता सूर्या पुढे येतोय वैदेहीशी बोलायला. सूर्या म्हणतो, "या, या." तर लगेच वैदेही म्हणते, "सॉरी मला थोडा उशीर झाला." तर सूर्या म्हणतो, "नाही त्याचं काही नाही हो. तुम्ही आलात की तसाही टाईम थांबतो." तर एकदम स्लो मोशनमध्ये जातो. तर वैदेही हसायला लागते. "काय?" तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही काही नाही. बरं वेलकम डॉक्टर मॅडम." असं म्हणून आता तो दोघं जण बोलताना आतमध्ये इकडे जात असतात. पण आता वरद ह्या दोघांना बघतोय. वरद गाडीतून उतरतोय आणि त्यांना पकडायला काहीतरी बोलायला जाणार. तोपर्यंत 2 माणसं येतात आणि ते वरदच्या अंगावर घोंगडं घालून त्याला घेऊन पकडून घेऊन जातात. त्यामुळे वरद काही पुढे येऊ शकत नाही इथे. तर सूर्या आणि वैदेही दोघं जण इथे आतमध्ये आलेत. डेकोरेशन वगैरे छान आहे बरं का, मस्तच आहे. मला तरी छान वाटलंय हे डेकोरेशन रेस्टॉरंटमध्ये जे काही केलंय ते. सूर्य आता वैदेहीला घेऊन आतमध्ये येतोय आणि तो थांबा, थांबा असं सांगतो आणि एक शिट्टी वाजवतो.
शिट्टी वाजवल्यानंतर इकडे वैदेहीच्या अंगावर मस्त अशा पाकळ्या पडतात. फॅन लागतो तेवढ्यात तिथे आणि वैदेही ना अशी चकितच होते, की तिच्या अंगावर अशा पाकळ्या वगैरे पडताना बघून एकदम ना हसते ती आणि एकदम तिला स्पेशल असं वाटतं इकडे आणि तिला मजा वाटते या सगळ्याची. तर सूर्या तिला बघून परत इथे हरवलाय. कारण तिच्या चेहऱ्याची जी काही स्माईल आहे, ते सरप्राईज बघून आलेली ती खरंच खूप छान आहे. आणि विसरू नको तू मलाचं बॅकग्राऊंडला इथे म्युझिक लागलेलं आहे. मनसागराची गाज ही तुला वगैरे ते गाणं आहे ना, ते लागलेलं आहे. आणि आता पुढे काय घडणार? वैदेही आणि सूर्या काय व्यवस्थित बोलतील? का गैरसमज होईल या दोघांमध्ये? कारण कालच्या भागात जरासं आपण काहीतरी बघितलं होतं, की उद्याच्या भागात असं-असं घडणार आहे. पण ते खरंच तसं घडणार आहे का सूर्या बाजू सांभाळून घेणार ते कळेल त्याच्यासाठी बघत राहूया आपण पुढे काय घडतंय ते. सूर्याच्या या वेडेपणावर तो जे काही करतोय, त्या वेडेपणावर वैदेही मात्र इकडे आता फिदा झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तिला ते मजा वाटतेय ते सगळं बघून. सूर्या म्हणतो, "वेलकम डॉक्टर मॅडम." तर वैदेही म्हणते, "हे सगळं काय आहे? वेडा आहेस का तू?" तर सूर्या म्हणतो, "तुमच्यासाठी." वैदेही म्हणते, "आ?" तर लगेच सूर्या म्हणतो, "ते काय आहे ना, ह्याचा ओनर आहे ना या रेस्टॉरंटचा, तर तो असा जरा वेडा आहे जरासा तो. म्हणजे जो कोणी नवीन येईल ना गेस्ट, त्याच्या अंगावरती फुलांचा वर्षाव वगैरे करतो तो. म्हणजे किती वेळा सांगितलं, कसं असं करू नकोस तू. ते वेगळंच दिसतं, कसं तरी वाटतं ते. पण काय आहे ना, तो ना अजिबात ऐकत नाही. जरासा वेडा आहे असं म्हणत सूर्या जराशी बाजू अशी पलटवतो. तर वैदेही म्हणते, "कधी-कधी ना आयुष्यामध्ये असा वेडेपणा ना मजा आणतो ना." तर लगेच सूर्या पण, "हां, हो, ते खरं आहे." असं सगळं बोलणं चालू आहे. तोपर्यंत आता प्रेक्षकांनो इकडे ना वैदेहीच्या म्हणजे चेहऱ्याला इथे सूर्य हात लावतो आणि थांब म्हणजे वैदेही मागे होते, पण ना एक पाकळी असते डोक्यावर पडलेली, वैदेहीच्या केसावर पडलेली. ती पाकळी इकडे सूर्या उचलतो आणि म्हणतो, "तुमच्या केसांना त्रास देत होती ती," अशी म्हणतो आणि फू करून ना अशी फुंकून देतो बरं का ती पाकळी. वैदेहीसुद्धा हसते आणि म्हणते, "तू खरंच वेडा आहेस तू." तर सूर्या तिचंच वाक्य कॉपी करतो आणि म्हणतो, "कधी-कधी ना वेडेपणा आयुष्यात मजा आणतो." नाही असं म्हणते, तर आता दोघं हसतायत बरं का. तर आता पुढे बघूया काय होतंय ते. टेबल पण छान अरेंज केले इथे, कारण इकडे सूर्या आता वैदेहीला टेबलजवळ घेऊन आलाय. ते टेबल अरेंज केलेलं जे काही आहे ते बघून इकडे वैदेही हसतीये. सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आहेत. वैदेहीला मजाच वाटते आणि ती म्हणते, "बापरे! ही एवढी सगळी सजावट माझ्यासाठी?" तर लगेच, "तुम्ही आहातच स्पेशल," असं सूर्या म्हणतो आणि म्हणतो, "या, बसा." तर आता प्रेक्षकांनो वैदेही बसलेली आहे तिथे टेबलवर. सूर्यासुद्धा त्या साईडला बसलाय आणि आता "ये ना," असं म्हणत आता वेटर आणि त्याच्यासोबत हॉटेलचा ओनर पण आलाय बरं का. दोघांना आता इथे ड्रिंक सर्व्ह केलेला आहे. तर सूर्या म्हणतो, "पण बरं मॅडम, कोकमाला काही तोड नाही हां." म्हणजे कोकम सरबत आणलेलं आहे बरं का पहिले इथे. तर आता म्हणतो, "हा आमचा देव आहे, म्हणजे हा आमचा दोस्त आहे. हे अख्खं रेस्टॉरंट आहे ना, हा त्याचा आहे. फार मेहनती आहे." तर इथे प्रेक्षकांनो वैदेहीसुद्धा त्याच्याकडे बघून हसते आणि नमस्कार वगैरे इथे म्हणते त्याला आणि तो म्हणतो, "मॅडम तुम्ही काय खाणार?" तर "मॅडम तुम्हाला माहिती का आपल्या पारगावात अख्ख्या ना देवा वर्ल्ड फेमस आहे." तर वैदेही म्हणते, "आ?" तर "नॉनसेन्स" असं म्हटल्यानंतर इकडे सूर्या म्हणतो, "आई गं!" तर हे ऐकल्यानंतर नाही ते "काय गं? काय झालं?" असं वैदेही विचारते. तर सूर्या म्हणतो, "तुम्ही नॉनसेन्स म्हटला ना, की माझ्या हृदयामध्ये कळ येते." असं सूर्या सांगतो इथे. तर वैदेही त्याच्या या वेडेपणावर परत एकदा इथे हसतीये आणि नुसतं हसणंच चाललंय बरं का दोघांचं इथे एकमेकांकडे बघून हरवणं चाललंय. आता पुढे काय घडणार? अजून तरी जेवणाची ऑर्डर दिलेली नाहीये आणि नेमकी जेवणाची ऑर्डर दिली जाईल का? का त्याच्या आधीच वैदेही चिडून जाईल? ते बघणार आहोत आपण उद्याच्या भागामध्ये. कारण प्रेक्षकांनो इकडे वैदेही ड्रिंक घेऊन जेव्हा इकडे वॉशरूममध्ये वगैरे जाऊन येतीये, तेव्हा इथे मंग्या आणि नानूला पैजेविषयी बोलताना वैदेही ऐकते आणि तिला असं वाटतंय, की सूर्या तिला पैज लावून इथे जेवायला घेऊन आलाय. नेमकं काय होणार ह्यांचं डिनर डेट सक्सेसफुल होणार, किती स्पॉईल होणार ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा.